गोले साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे। शब्दफुलांनी मनपूर्वक स्वागत आहे आदरणीय निकोले साहेब। विनंती की 5 मिनिटात शांतता ठेवा। माननीय जिल्हाधिकारी मोडके साहेबांचा मागाशी मी बोललोय, शब्दांनी सन्मान केला। आता शाल फूल देऊन त्यांना मी सरकार आपण जरा बाजूला सरला तर मागच्या लोकांना बघता यायला भाऊ जरा फोटोग्राफर आणि व्हिडिओ शूटिंग करणाऱ्या बांधवांना माझी विनंती आहे, एका अँगलने तुम्ही फोटो घेता ते समोरच्या लोकांना मोडके साहेबांचा होणारा सन्मान बघता येईल जरा प्लीज। जिल्हाधिकारी महोदय, मी आता वयोमानानुसार आज सेवानिवृत्त होत आहे। जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचे अभिनंदन करूया सेवापूर्तीबद्दल। आणि हा स्नेहबंध स्नेहाचा सुगंधित पुष्पगुच्छ या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी महोदयांना प्रदान करण्यात येत आहे। माननीय पालकमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते पायाची शाल आणि आपल्या आराध्य दैवत श्री गणपती बाप्पा मोरया साहेब इकडे बघा, सर इकडे इकडे सर इकडे मान्यवरांना अर्पण केले जात आहे, प्रदान केले जात आहे। आदरणीय गोविंदजी आपण आदरणीय अनुसया वहिनी जोरदार टाळ्यांच्या गजरात एका यशस्वी व्यक्तिमत्वाचं आपण अभिनंदन करूया। स्नेहाचा सुगंधित पुष्पगुच्छ, मायाची शाल आणि राधाकृष्णाची सुंदर अशी चांदीची मूर्ती या ठिकाणी आदरणीय साहेबांना प्रदान केली जात आहे। मनपूर्वक त्याच्यानंतर माझ्या स्टाफ बरोबर मी बोईसर दवाखान्यात डॉक्टरकडे गेलो, तिथे माझा ECG काढला गेला आणि तिथे मला डॉक्टरने सांगितलं की तुम्ही गडबड करू नका, जास्त बोलू नका, तुम्हाला मायनर अटॅक आहे। आणि ही बातमी सगळी मनपूर्वक अभिनंदन आदरणीय साहेब जिल्हा परिषद पालघरचे। आणि बारीक बारीक विषयाकडे त्यांचं सगळ्या गोष्टीचं लक्ष असायचं आणि बारीक बारीक विषयाच्या तक्रारीचे सुद्धा सर नोंद घेत होते। वसईमधून त्यांना इतक्या तक्रारी प्राप्त होत होत्या व्हॉट्सअप मेसेजवरती, प्रत्येक तक्रारीचे फॉरवर्ड खाली करत होते। बऱ्याच वेळा कोस्टी साहेबांना तसं साहेबांना फॉरवर्ड केलेले आहेत, तर बऱ्याच वेळा मला फॉरवर्ड केलेले आहेत आणि त्याची दखल झाली की नाही हे त्याची पूर्णपणे जाणीव आपल्या थेट जिल्हाधिकारी साहेबांशी कसं बोलायचं ही मनात भीती राहायची, त्यांना बेसेस कसा करायचा हे भीती राहायची। पण त्यांचं जे काम होतं, त्यांचा जो संवाद होता कर्मचाऱ्यांबरोबरचा, तो इतका आपुलकीचा जवळचा होता का त्याच्याशी संवाद साधताना कुठली भीती वाटत नव्हती। कुठलाही मेसेज करताना, कुठलाही निरोप देताना आपण चुकणार तर नाही आहोत। स्टार्ट नाही होणार।